डॉक्टरकडे गेलं, साधं आपलं डोकं किंवा डोकं जरी दुखायला लागलं ते डॉक्टर आजकाल काय झाले की लगेच तुम्ही ब्लड चेक करा, अमुक अमुक एवढी लगे यादी देतात, इतक्या तपासण्या करा. डॉक्टर साहेब तुम्हाला म्हणत नाही बरं, पण अलीकडचं सध्याचं वातावरण असं झालेलं आहे. आणि डॉक्टर साहेब लांबच असतात. हा काय झालं सांगा, काय दुखायलं, लांब बसूनच लगे पेन चालवतात, हे चिठ्ठी घ्या जा. असं सांगण्याचा संदर्भ इथे एवढाच आहे की प्रत्येक जीवाला सगळ्यात मोठा रोग लागलेला आहे. रोग ते चिंता नावाचा रोग आहे. प्रत्येकाला आहे, कोणीच याच्यातून सुटलेलं नाहीये. तुम्ही प्रापंचिक काय, आमच्यासारखे संन्यासी सुद्धा सुटली नाही त्याच्यातून. म्हणजे आमच्यासारख्यालाही त्या चिंता नावाच्या रोगानं पछाडले. तुम्हाला घराची चिंता, आम्हाला मठाची चिंता. बरोबर आहे की नाही? तुम्हाला वाटते घराची एकावर एक माडी चढावी, तसं आम्हाला वाटते मठाचा विस्तार व्हावा. चिंताच आहे की नाही? जसं तुम्हाला वाटते कुटुंब मोठं व्हावं, कुटुंबाचा विस्तार व्हावा आणि प्रगती विकास व्हावा, तसं आम्हाला वाटते आमचं शिष्यवर्ग वाढावं. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंता नावाचा रोग सगळ्याला या ठिकाणी ग्रस्त झालेला आहे. आणि अकारण क्षुल्लक कारण आहेत, जर आपण त्याच्यात खऱ्या अर्थानं निरीक्षण जर केलं तर क्षुल्लक, अगदी क्षुल्लक कारण असतात. उद्याचं कसं होईल, पुढं तू मोठं झाल्यावर तुझं कसं होईल, मी मोठं झाल्यावर माझं कसं होईल. आता तर अवघड झालंय, काळ बदललेला आहे. म्हणजे अकारण या ठिकाणी माणूस चिंता करत राहतो. आणि या चिंतेपोटी जी बुद्धी आपण या ठिकाणी खर्च करतो, ती जर खर्च पॉझिटिव्ह विचार करून सकारात्मक वर्तमान काळात जगण्यासाठी जर आपण वापरली, तर मला वाटते आताच याच क्षणाला आपल्याला आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण आपला आनंद आपल्या हाताने गमावतो, काहीही कारण नसताना. आता प्रपंचातले चिंता करण्याचे कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ते बरं, त्याच्यातून निष्फळ काय निघतंय? काहीच निघत नाही. तुम्ही उद्याची चिंता केली, समजा उद्या असं करू तसं करू, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, होतंय का? जे निसर्गानं ठरवलेले आपल्या प्रारब्धात आहे, परमेश्वराच्या इच्छेत आहे, तसंच होणार. गण आपल्याला वाटते की उद्या आपण राष्ट्रपती झालो पाहिजे, शक्य आहे का?